जर तुम्ही भारतातला सर्वात मोठा कुख्यात डॉन कोण याबद्दल माहिती विचारत असाल तर दाऊद इब्राहिम हे नाव सर्वाधिक चर्चेत येते। मात्र सगळ्यात मोठा डॉन ही अधिकृत पदवी नाही, त्याचा प्रभाव गुन्हेगारी नेटवर्क आणि आंतरराष्ट्रीय कारवायांमुळे तो भारतातील सर्वात कुख्यात अंडरवर्ल्ड व्यक्तींपैकी एक मानला जातो। खाली माहिती ऐतिहासिक आणि तथ्यात्मक स्वरूपात दिली आहे। दाऊद इब्राहिम भारतातील कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनची संपूर्ण माहिती। परिचय: दाऊद इब्राहिम कास्कर हे भारताच्या अंडरवर्ल्डच्या इतिहासातील सर्वाधिक चर्चेत राहिलेले नाव आहे। मुंबईच्या गुन्हेगारी जगतातून सुरुवात करून आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलेल्या डी कंपनी नावाच्या गुन्हेगारी नेटवर्कशी त्याचे नाव जोडले गेले। त्याच्यावर तस्करी, खंडणी, संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादाशी संबंधित गंभीर आरोप झाले आहेत। अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने डी कंपनीला दाऊद इब्राहिमच्या नेतृत्वाखालील दक्षिण आशियाई गुन्हेगारी संघटना म्हणून वर्णन केले आहे। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडूनही दाऊद इब्राहिमला निर्बंधांच्या यादीत ठेवण्यात आले आहे। च्या नोंदीनुसार त्याचे नाव 2003 मध्ये सूचीबद्ध करण्यात आले आणि त्याच्यावर अल कायदा व संबंधित नेटवर्कशी संबंध असल्याचे गंभीर आरोप नमूद आहेत। जन्म आणि बालपण: दाऊद इब्राहिमचा जन्म 26 डिसेंबर 1955 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे झाल्याचे विविध विश्वसनीय स्रोत नमूद करतात। त्याचे वडील मुंबई पोलीस दलात कार्यरत होते। पुढे त्याचे कुटुंब मुंबईतील डोंगरी परिसरात राहू लागले। त्या काळात मुंबई हे भारतातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र होते। बंदर, परदेशी व्यापार आणि मोठ्या बाजारपेठेमुळे शहरात तस्करी आणि संघटित गुन्हेगारीचीही एक छुपी अर्थव्यवस्था निर्माण झाली होती। याच वातावरणात दाऊद आणि त्याचा भाऊ शब्बीर इब्राहिम कास्कर गुन्हेगारी जगतात प्रवेश करू लागले। मुंबई अंडरवर्ल्डमध्ये प्रवेश: 1970 आणि 1980च्या दशकात मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये अनेक मोठी नावे होती। दाऊदने सुरुवातीला तस्करी आणि इतर संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून आपले नेटवर्क वाढवले। हळूहळू त्याच्या गटाचा प्रभाव वाढत गेला। त्याचा भाऊ शब्बीर याच्यासोबत त्याने गुन्हेगारी संघटना मजबूत केली। पुढे या नेटवर्कला डी कंपनी या नावाने ओळखले जाऊ लागले। अमेरिकेच्या ट्रेझरी विभागानुसार डी कंपनी ही भारत, पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीसह विविध ठिकाणी कार्यरत असलेली आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी नेटवर्क होती। तिच्याशी अंमली पदार्थांची तस्करी, खंडणी, तस्करी आणि कॉन्ट्रॅक्ट किलिंगसारख्या गुन्ह्यांचे संबंध जोडले गेले आहेत। डी कंपनी म्हणजे काय? डी कंपनी ही कोणतीही कायदेशीर कंपनी नव्हती। हे नाव दाऊदच्या नेतृत्वाखालील गुन्हेगारी नेटवर्कसाठी वापरले गेले। या नेटवर्कचा प्रभाव वाढल्यानंतर त्याचे नाव मुंबईच्या अंडरवर्ल्ड बरोबरच परदेशातील गुन्हेगारी कारवायांशी जोडले गेले। अमेरिकेच्या अधिकृत माहितीनुसार डी कंपनीचे प्रमुख म्हणून दाऊद इब्राहिमचे नाव नमूद केले गेले आहे। मुंबईतील वाढता प्रभाव: 1980च्या दशकाच्या अखेरीस दाऊद मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील प्रमुख व्यक्ती बनला। त्याच्या नेटवर्कशी जोडलेल्या लोकांची संख्या वाढत गेली आणि त्याचा प्रभाव मुंबईबाहेरही पोहोचला। या काळात मुंबईतील इतर गुन्हेगारी गटांशी संघर्षही झाले। अंडरवर्ल्डमध्ये सत्ता, पैसा आणि क्षेत्रावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक गटांमध्ये स्पर्धा होती। दाऊदच्या नावाभोवती निर्माण झालेली भीती आणि त्याच्या नेटवर्कची आर्थिक क्षमता यामुळे त्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले। 1993 मुंबई बॉम्बस्फोट: दाऊद इब्राहिमच्या इतिहासातील सर्वात गंभीर आणि महत्त्वाचा अध्याय म्हणजे 12 मार्च 1993 रोजी मुंबईत झालेले मालिका बॉम्बस्फोट। या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली। संयुक्त राष्ट्रांच्या नोंदीनुसार या प्रकरणात दाऊद इब्राहिम भारतात वॉन्टेड आहे आणि 1993च्या बॉम्बस्फोटांशी त्याचा संबंध असल्याचे नमूद केले आहे। अमेरिकेच्या ट्रेझरी विभागानेही दाऊद इब्राहिम आणि डी कंपनीच्या नेत्यांना 1993 मुंबई बॉम्बस्फोटांशी संबंधित प्रकरणात इंटरपोल रेड नोटीसच्या अधीन असल्याचे नमूद केले आहे। या घटनेनंतर दाऊद इब्राहिमचे नाव केवळ अंडरवर्ल्डशी नव्हे तर दहशतवादाशी संबंधित आंतरराष्ट्रीय तपासांमध्येही आले। भारतातून पलायन: 1993च्या बॉम्बस्फोटांनंतर दाऊद भारतातून बाहेर गेल्याचे मानले जाते। त्यानंतर त्याचे नाव दुबई आणि पाकिस्तानशी संबंधित असल्याच्या अहवालांमध्ये वारंवार आले। त्याचे सध्याचे ठिकाण आणि हालचालींबाबत अनेक वर्षांपासून विविध दावे आणि बातम्या प्रसिद्ध होत राहिल्या आहेत। त्यामुळे अशा बाबतीत अफवा आणि अधिकृत माहिती यांच्यात फरक करणे महत्त्वाचे आहे। आंतरराष्ट्रीय निर्बंध: दाऊद इब्राहिमचे नाव केवळ भारतीय तपास यंत्रणांच्या नोंदीत नाही, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या निर्बंधांच्या यादीतही त्याचा समावेश आहे। अमेरिकेच्या अफाकच्या नोंदीत दाऊद इब्राहिम ऑर्गनायझेशन आणि त्याचे दुसरे नाव डी कंपनी असे नमूद केले आहे। ही नोंद जुलै 2026 मध्येही सक्रिय असल्याचे अधिकृत डेटाबेसमध्ये दिसते। यामुळे दाऊदचे प्रकरण भारतापुरते मर्यादित राहिले नाही तर आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादविरोधी कारवाईचा भाग बनले। डी कंपनीचे कथित गुन्हेगारी क्षेत्र: अधिकृत अमेरिकी माहितीनुसार डी कंपनीशी संबंधित कारवायांमध्ये विविध प्रकारच्या संघटित गुन्ह्यांचा समावेश असल्याचे नमूद केले आहे। त्यामध्ये तस्करी, खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी, कॉन्ट्रॅक्ट किलिंग, बेकायदेशीर आर्थिक व्यवहार, दहशतवादी नेटवर्कशी संबंधित आर्थिक मदत यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे। ही माहिती त्याच्या कथित गुन्हेगारी कारवायांचे स्वरूप समजून घेण्यासाठी महत्त्वाची आहे। दाऊद आणि अल कायदा संबंध: संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडील नोंदीनुसार दाऊद इब्राहिमला अल कायदा आणि संबंधित नेटवर्कशी जोडणारी माहिती उपलब्ध झाल्यामुळे त्याला 2003 मध्ये निर्बंधांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले। च्या माहितीत त्याच्या गुन्हेगारी नेटवर्कने अंमली पदार्थांच्या मोठ्या प्रमाणातील वाहतुकीत सहभाग घेतल्याचे आणि दक्षिण आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील तस्करी मार्गांचा वापर केल्याचे नमूद आहे।
दाऊदचे आर्थिक साम्राज्य. दाऊदच्या संपत्तीबद्दल इंटरनेटवर अनेक अतिशयोक्तीपूर्ण आकडे आढळतात, मात्र त्यातील प्रत्येक आकडा विश्वसनीय आहे असे मानता येत नाही. त्याच्या नेटवर्कची आर्थिक ताकद मात्र आंतरराष्ट्रीय सरकारी कारवाईतून स्पष्ट होते. अमेरिकेने डी कंपनीशी संबंधित व्यक्तींवर आर्थिक आणि अंमली पदार्थ विरोधी निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे दाऊद किती अब्ज डॉलरचा आहे यापेक्षा त्याच्या नेटवर्कने विविध देशांमध्ये बेकायदेशीर आर्थिक व्यवहार कसे केले हा अधिक तथ्याधारित प्रश्न आहे. अंडरवर्ल्ड आणि लोकप्रिय संस्कृती. दाऊद इब्राहिमच्या जीवनावर आधारित किंवा त्याच्यापासून प्रेरित अनेक चित्रपट, वेब सिरीज, पुस्तके आणि डॉक्युमेंटरी तयार झाल्या आहेत. यामुळे त्याची प्रतिमा सामान्य लोकांमध्ये एका डॉनच्या रूपात प्रसिद्ध झाली. मात्र मनोरंजन क्षेत्रातील चित्रण आणि वास्तविक गुन्हेगारी इतिहास यामध्ये मोठा फरक असतो. चित्रपटांमध्ये डॉनची जीवनशैली आकर्षक दाखवली जाऊ शकते, पण वास्तविक संघटित गुन्हेगारीमुळे पीडित, कुटुंबे आणि समाजावर गंभीर परिणाम होतात. दाऊदला भारताचा सर्वात मोठा डॉन का म्हटले जाते? सर्वात मोठा डॉन ही कोणत्याही सरकारी संस्थेने दिलेली अधिकृत पदवी नाही. तरीही दाऊदचे नाव सर्वाधिक चर्चेत येण्याची काही कारणे आहेत. मुंबई अंडरवर्ल्डमध्ये दीर्घकाळ प्रभाव. डी कंपनी सारख्या मोठ्या गुन्हेगारी नेटवर्कशी संबंध. भारताबाहेरही नेटवर्क असल्याचे सरकारी नोंदीतील उल्लेख. 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित वॉन्टेड व्यक्ती म्हणून त्याचे नाव आणि अमेरिकेच्या निर्बंधांच्या यादीतील समावेश. या सर्व कारणांमुळे दाऊदला भारताच्या इतिहासातील सर्वाधिक कुख्यात अंडरवर्ल्ड व्यक्तींपैकी एक मानले जाते. भारत सरकारसाठी आव्हान. दाऊदचे नेटवर्क भारताच्या सीमांबाहेर पसरल्यामुळे तपास आणि कारवाई अधिक गुंतागुंतीची झाली. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्क विरोधात काम करताना वेगवेगळ्या देशांतील तपास यंत्रणा, आर्थिक निर्बंध, प्रत्यार्पण प्रक्रिया आणि गुप्तचर सहकार्य यांना महत्त्व असते. 2026 मध्येही दाऊदशी संबंधित नेटवर्क विरुद्ध कारवाई सुरू असल्याचे दिसते. उदाहरणार्थ 2026 मध्ये त्याचा जवळचा सहकारी म्हणून वर्णन केलेल्या सलम डोलाला भारतात परत आणण्यात आल्याची बातमी प्रसिद्ध झाली. दाऊद इब्राहिमचा प्रभाव कमी झाला का? याचे सरळ उत्तर देणे कठीण आहे. मुंबईतील 1980 ते 90च्या दशकातील अंडरवर्ल्डची परिस्थिती आज पूर्वीसारखी राहिलेली नाही. पोलीस कारवाई, कठोर कायदे, आर्थिक तपास आणि तंत्रज्ञानामुळे संघटित गुन्हेगारीच्या पद्धतींमध्ये मोठे बदल झाले आहेत. तरीही डी कंपनी हे नाव आंतरराष्ट्रीय निर्बंध आणि संघटित गुन्हेगारीच्या संदर्भात अजूनही सरकारी नोंदींमध्ये आढळते. अमेरिकेच्या ओफाक डेटाबेसमध्ये दाऊद इब्राहिम ऑर्गनायझेशनची नोंद सध्या अस्तित्वात आहे. दाऊदच्या कथेतून काय शिकता येते? दाऊदची कथा ही डॉन बनण्याची प्रेरणादायी कथा म्हणून पाहण्याऐवजी संघटित गुन्हेगारीचे गंभीर परिणाम समजून घेण्यासाठी पाहणे अधिक योग्य आहे. गुन्हेगारीतून मिळणारा पैसा आणि सत्ता काही काळ प्रभाव निर्माण करू शकतात, पण त्यातून हिंसा, भीती, कायदेशीर कारवाई आणि अनेक निरपराध लोकांचे नुकसान होते. दाऊदचे नाव आजही प्रसिद्ध असले तरी त्याची प्रसिद्धी ही सकारात्मक यशाची नव्हे, तर गंभीर गुन्हेगारी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रकरणांची आहे. निष्कर्ष. दाऊद इब्राहिम हा भारताच्या अंडरवर्ल्ड इतिहासातील अत्यंत कुख्यात व्यक्ती आहे. मुंबईतील सुरुवातीच्या गुन्हेगारी कारवायांपासून त्याचे नेटवर्क आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याचे सरकारी नोंदी सांगतात. डी कंपनीवर तस्करी, खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी आणि इतर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर त्याचे नाव भारतातील सर्वाधिक वॉन्टेड व्यक्तींमध्ये आले. अन्य त्याला निर्बंधांच्या यादीत समाविष्ट केले असून अमेरिकेच्या सरकारी नोंदींमध्येही दाऊद आणि डी कंपनीशी संबंधित निर्बंध कायम आहेत. म्हणून भारतातील सर्वात मोठा डॉन कोण? या प्रश्नाचे अधिक अचूक उत्तर असे देता येईल: दाऊद इब्राहिम हा भारताच्या इतिहासातील सर्वाधिक कुख्यात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला गेलेला अंडरवर्ल्ड डॉन आहे. मात्र सर्वात मोठा ही अधिकृत रँकिंग नाही. जर हा मजकूर YouTube व्हिडिओसाठी वापरायचा असेल तर मी याच विषयावर आणि तयार करू शकतो.